Dear students, we have learned in the last video biogeochemical cycle. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय, डायग्राम्स म्हणजे आकृती, टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल, त्याचे प्रकार आपण दोन पाहिलेले आहे. पहिला प्रकार आपण कोणता पाहिला, गॅसियस सायकल म्हणजे वायुचक्र, सेडिमेंटरी सायकल म्हणजे काय तर भूचक्र. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न द कार्बन सायकल. आज आपण या कार्बन सायकल आपण पाहणार आहोत. या कार्बन सायकलमध्ये या ठिकाणी तुम्हाला कार्बन सायकल दाखवलेला आहे. या कार्बन सायकलमध्ये पाहिलं आपण तर या कार्बन सायकलमध्ये the circulation and recycling of carbon from the atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called the carbon cycle. आता तुम्हाला व्हॉट इज मीन बाय कार्बन सायकल असं जर विचारलं, सर्क्युलेशन म्हणजे काय तर अभिसरण, रिसायकलिंग म्हणजे काय तर पुनर्चक्रीकरण. अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण होते कशाचे, ऑफ कार्बनचं फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, वातावरणाकडून सजीवाकडे, अँड आफ्टर देअर डेथ, आणि त्याच्यानंतर ते मृत्यू पावल्यानंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे सर्क्युलेशन म्हणजे अभिसरण, रिसायकलिंग म्हणजे पुनर्चक्रीकरण होते. म्हणजे हे जे कार्बन आहे कार्बनचं चक्रीकरण होतं, अभिसरण आणि चक्रीकरण. कार्बन जे आहे, कार्बन हे काय आहे, एक न्यूट्रिएंट्स आहे, इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, वातावरणाकडून सजीवाकडे. वातावरण म्हणजे काय, ॲटमॉस्फिअरमध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड, सी त्याच्यामध्ये आहे, कार्बन त्याच्यामध्ये आहे. प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड, वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात, म्हणून ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच प्लांट्स. अँड आफ्टर देअर डेथ, ज्यावेळेस ते मृत्यू पावतात, टू बॅक टू द ॲटमॉस्फिअर, आणि पुन्हा ते काय जातात, ते वातावरणामध्ये जातात, इट इज कॉल्ड कार्बन सायकल. त्याला काय म्हणतो आपण, त्याला कार्बन सायकल असे म्हणतो. लक्षात आलं. कार्बन चक्र म्हणजे काय किंवा व्हॉट इज मीन बाय कार्बन सायकल. इन इंग्लिश, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ, त्यांच्या मृत्यूनंतर, टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड द कार्बन सायकल. यालाच कार्बन सायकल काय म्हणतात. तुम्हाला विचारलं कार्बन मराठीमध्ये कार्बन सायकल म्हणजे काय, कार्बन चक्र म्हणजे काय, तर यामध्ये कार्बनचे जे आहेत, हे जे कार्बन आहे कार्बनचे सजीवाकडून वातावरणाकडून सजीवाकडे आणि मृत्यू झाल्यानंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण आणि चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. अबायोटिक कार्बन ॲटम्स, अबायोटिक कार्बन ॲटम म्हणजे काय, अजैविक घटकामध्ये असणारा कार्बन अणू. अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड. सर्क्युलेटेड म्हणजे काय तर अभिसरण, रिसायकल म्हणजे काय तर पुनर्चक्रीकरण, इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनद्वारे अबायोटिक कार्बन ॲटमचे बायोटिक कार्बन ॲटममध्ये अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण होते. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, अन्न तयार करणे, प्रिपेअर फूड. फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन म्हणजे काय, श्वसन, यामध्ये ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे. फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. आता हे एक महत्त्वाचं जैवभू केमिकल चक्र आहे. कार्बन हे काय आहे, हे कार्बन एक चक्र आहे, महत्त्वाचं त्या ठिकाणी काय आहे, ते चक्र आहे. कोणतं, बायोजिओकेमिकल सायकल. यामध्ये
प्लांट्स कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स. काय विचारलंय पहा, प्लांट्स कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर वनस्पती स्वतः अन्न स्वतः तयार करतात, त्याला काय फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेने वनस्पती कार्बनचं कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर करतात. हे जे कार्बन आहे त्या कार्बन डायऑक्साईडचं कार्बोहायड्रेटमध्ये काय करतात, ते रूपांतर करतात. कार्बोहायड्रेट म्हणजे काय, कर्बोदके, यामध्ये काय करतात, ते रूपांतर करतात. सिमिलरली तसेच दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड फॅट. त्याचप्रमाणे ते काय करतात, वनस्पती कार्बन कंपाऊंड म्हणजेच म्हणजे कार्बनी संयुगे लाईक प्रोटीन म्हणजे काय, प्रथिने, आणि फॅट्स म्हणजे काय, तर स्निग्ध पदार्थ, हे काय करतात, निर्माण करतात. त्या कार्बन पासून काय होतं, ते त्या ठिकाणी निर्माण करतात. हर्बिओरस म्हणजे काय, शाकाहारी प्राणी. हर्बिओरस फीड अपॉन प्लांट्स. हर्बिओरस म्हणजे काय, तर शाकाहारी प्राणी वनस्पतींना खातात. कार्निव्होरस म्हणजे काय, तर मांसाहारी प्राणी. कार्निव्होरस फीड अपॉन हर्बिओरस. मांसाहारी प्राणी जे आहे ते मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सफर्ड. बायोटिक म्हणजे काय, आता झालेलं बायोटिक जे अबायोटिकचं बायोटिकमध्ये रूपांतर होणं, कार्बन. बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू हेर्बिओरस. जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बायोटिक कार्बन इज ट्रान्सफर्ड फ्रॉम प्लांट टू हेर्बिओरस. हे जे बायोटिक कार्बन आहे, जैविक जे कार्बन आहे, जैविक कार्बनचं वनस्पतीकडून शाकाहारी प्राणी म्हणजेच हेर्बिओरसकडे, फ्रॉम हेर्बिओरस टू कार्निव्होरस, शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे, अँड फ्रॉम कार्निव्होरस टू ॲपेक्स कंझ्युमर्स. आणि तिथून पुढे काय आहे, कार्निव्होरस मांसाहारी प्राण्याकडून जर पाहिलं मांसाहारी प्राण्याकडून जे टॉप कंझ्युमर्स आहेत, उच्च भक्षकाकडे काय होतात, ते कार्बन, बायोटिक कार्बन काय होतो, तो रूपांतरण होतं, काय बायोटिक कार्बन संक्रमित होतात. म्हणजे हे जे बायोटिक कार्बन आहे, हे बायोटिक कार्बन वनस्पतीकडून शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राणीकडे, मांसाहारी जे प्राणी आहे त्या मांसाहारी प्राण्याकडून उच्च भक्षकाकडे हे बायोटिक कार्बन काय होतो, तो संक्रमित होतो. लक्षात आलं. हे जे बायोटिक कार्बन आहे, हे बायोटिक कार्बन प्लांटमधून शाकाहारीमध्ये मांसाहारीमधून ॲपेक्स कंझ्युमरकडे काय होतं, ते ट्रान्सफर होते. या ठिकाणी जर तुम्ही आकृती जर पाहिली, या ठिकाणी जर पाहिली तर यामध्ये पहा, सनलाईट, फोटोसिंथेसिस करण्यासाठी सनलाईट आवश्यक आहे, सूर्यप्रकाश. CO2 फ्रॉम फॅक्टरीज. अब जे फॅक्टरीज आहे, जे कारखाने, त्या कारखान्यातून बाहेर पडणार कार्बन डायऑक्साईड मिक्स इन द ॲटमॉस्फिअर, ते काय होतात, वातावरणामध्ये काय होतात, मिसळतात. त्यानंतर काय आहे, अब्सॉर्प्शन इन वॉटरमध्ये काय केलं जाते, कार्बन डायऑक्साईड काय केलं जातो, शोषला जातो. अब्सॉर्प्शन इन वॉटर, पाण्यामध्ये हा कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, शोषला जातो. त्याच्यानंतर आहे रेस्पिरेशन इन प्लांट्स. रेस्पिरेशन इन प्लांट्स म्हणजे काय, तर वनस्पतीमधील शोषण, यामधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट काय आहे, रेस्पिरेशन इन ॲनिमल्स, प्राण्यातील शोषण. या प्राण्याचं जे शोषण आहे, त्या शोषणातून बाहेर पडणारा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड. बायोटिक कार्बन, आता मी सांगितलं बायोटिक कार्बन कसं आलं, या ठिकाणी बायोटिक कार्बन कशामध्ये आहे, इथं दाखवलंय प्लांटमध्ये बायोटिक कार्बन आहे. कशामध्ये आहे, प्लांटमध्ये काय आहे, बायोटिक कार्बन आहे. बायोटिक कार्बन इन प्लांटमधून हर्बिओरसमधून कार्निव्होरसमधून ॲपेक्स कंझ्युमर्स. त्याच्यानंतर काय आहे, बायोटिक डिकम्पोजिशन्स, त्याला जैविक विघटन. बायोटिक डिकम्पोजिशन म्हणजे काय, तर जैविक विघटन होतं, आणि जैविक विघटनमधून तयार होणारा हा कार्बन डायऑक्साईड CO2 बाहेर पडतो. अँड फॉसिल फ्युएल म्हणजे काय, तर इंधन, फॉर एक्झाम्पल पेट्रोल, डिझेल, केरोसिन अँड नॅचरल गॅसेस. हे जे आहेत यामध्ये यालाच फॉसिल फ्युएल असे म्हणतात, आणि त्यामध्ये मेन कॉम्पोनंट कोणता आहे, मेन कॉम्पोनंट इज कार्बन.
कार्बन. आता या ठिकाणी आपण काही प्रोसेस या ठिकाणी पाहू. मेन प्रोसेस इन द कार्बन सायकल. आता मेन प्रोसेस इन द कार्बन सायकलमध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पहिली प्रोसेस आणि दोन प्रोसेस या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पहिला आहे 6 CO2. CO2 म्हणजे काय तर कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर H2O. 12 हे H2चे मॉलिक्यूल आहेत. 6 हे कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल्स आहेत. बरोबर आहे. सनलाईट आणि क्लोरोफिल. सनलाईट सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल इन द लीफ ऑफ प्लांट्स. वनस्पतीच्या पानामध्ये क्लोरोफिल असते. क्लोरोफिल वनस्पतीच्या पानामध्ये क्लोरोफिल. सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश. काय तयार होते त्याने? C6H12O6. C6H12O6 C6H12O6 त्याला आपण ग्लुकोज काय म्हणतो आपण? ग्लुकोज म्हणतो. ग्लुकोज C6H12O6 एक प्रकारचं सोल्युबल ग्लुकोज, एक प्रकारचं अन्न तयार झालं या ठिकाणी सोल्युबल. प्लस वॉटर तयार होतं. 6H2O वॉटर तयार होतं अँड गिव्हन आउट ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. वातावरणामध्ये हा कार्बन डायऑक्साईड का वरबान दाखवला आहे. वरबान दाखवला म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा काय होतो? ऑक्सिजन हा काय होतो? वातावरणामध्ये जातो. म्हणजे ही पहिली जी प्रोसेस दाखवलेली आहे पहिल्या प्रोसेसमध्ये काय होतं की ऑक्सिजन काय होतो तो बाहेर सोडला जातो. ऑक्सिजन जे आहे म्हणजे या ठिकाणी कार्बनचा वापर केला आहे. पहा इथं फर्स्ट आहे कार्बनचा वापर केलेला आहे. CO2चा वापर केलेला आहे. कार्बन डायऑक्साईड CO2चा वापर केलेला आहे. ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडलेला आहे. सेकंड प्रोसेस या ठिकाणी पहा. सेकंड प्रोसेस आहे C6H12O6 ग्लुकोज डिकम्पोज्ड किंवा विघटन प्लस O2 मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया कशामध्ये आहे? तंतुकणिका म्हणजे पेशीमध्ये आहे. काय तयार होतं त्या ठिकाणी? CO2. हा CO2 पुन्हा वातावरणामध्ये जातो. CO2 H2O अँड एनर्जी. ही एनर्जी आपल्याला काय होते? उपलब्ध होते. म्हणजे पहिल्या प्रोसेसमध्ये काय आहे? ऑक्सिजन बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. दुसऱ्या प्रोसेसमध्ये काय होतं? ऑक्सिजन वापरलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. हा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. ऑक्सिजन वापरला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. पहिल्या प्रोसेसमध्ये काय आहे? कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. यूज कार्बन डायऑक्साईड अँड गिव्हन आउट ऑक्सिजन. लक्षात आलं? तर यामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी दोन केमिकल रिॲक्शन आहेत. पहिला आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस अँड सेकंड प्रोसेस इज द रेस्पिरेशन प्रोसेस. आता इव्हेंटली पाहता शेवटी इव्हेंटली आफ्टर डेथ सर्वांचं मृत्यू निश्चित आहे. आपल्याला माहिती आहे आफ्टर डेथ इव्हेंटली शेवटी मृत्यू आहे. आफ्टर डेथ ऑल टाईप ऑफ कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे काय? प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर्स. बरोबर आहे. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक. हे जे भक्षक आहेत ऑल टाईप ऑफ ज्यावेळेस ते मृत्यू पावतात शेवटी आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे काय? तर विघटक. डिकम्पोजिशन म्हणजे काय? विघटन होते. लाईक बॅक्टेरिया अँड फंगी. बॅक्टेरिया आणि कवक, जीवाणू आणि कवक हे जे विघटक आहे हे विघटक काय करतात? सर्व प्रकारचे जे भक्षक आहेत जे डेड झालेले आहेत, मृत्यू पावलेले आहेत त्यांचं ते विघटन करतात. काय करतात? ते विघटन इन द सॉईल. सॉईलमध्ये काय करतात? ते विघटन करतात. अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड अगेन इन टू द ॲटमॉस्फिअर. आणि पुन्हा काय केलं जातो? कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये काय केला जातो? तो सोडला जातो. अँड इज युज्ड अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि पुन्हा ते सजीवाकडून वापरला जातो. फॉर एक्झाम्पल प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड. स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वनस्पती काय करतात? ते कार्बन डायऑक्साईड वापरतात. इन धिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर. आणि म्हणून हे जे कार्बन आहे हे कार्बन एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून, एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे काय होतं? ते संक्रमित होतं. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ज्यावेळेस मृत्यू हे सर्व सजीव पावतात, कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर. हा जो कार्बन आहे हा कार्बन कशामध्ये जातो? वातावरणामध्ये जातो. अँड इज अगेन टेकन अप बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि पुन्हा काय केलं जातं? ते प्राण्याकडून ते काय केलं जातं? घेतलं जातं. म्हणजे लक्षात आलं? हा जो कार्बन आहे कशाच्या स्वरूपामध्ये आहे? कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आहे.
बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड कोण वापरतं? वनस्पती वापरतात. वनस्पतीकडून मांसाहारी शाकाहारी प्राणी, शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राणी. मांसाहारी प्राण्याकडून काय होतं? सर्वोच्च भक्षक. आणि हे ज्यावेळेस सर्व काय होतात ते मृत्यू पावतात त्यावेळेस डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स लाईक बॅक्टेरिया अँड फंगी. फंगी म्हणजे काय? कवक. आणि बॅक्टेरिया यांच्या मदतीने काय होतं? ते विघटन होतं. आणि विघटन होत असताना कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला जातो. आणि हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा कुठं जातो? तो ॲटमॉस्फिअरमध्ये जातो. ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्यानंतर पुन्हा वनस्पती ते शोषून घेतात. अशा पद्धतीने काय आहे? ते सायक्लिक आहे. सायक्लिक म्हणजे काय? तो चक्रीय आहे. काय आहे ते? चक्रिक आहे. यामध्ये तुम्हाला काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. होमवर्कमध्ये घ्या. ड्रॉ लेबल डायग्रॅम द कार्बन सायकल. कार्बन सायकल म्हणजे काय? तर कार्बन चक्रची आकृती काढून नावे द्या. राईट शॉर्ट नोट ऑन द कार्बन सायकल. टिपल्या द कार्बन चक्र म्हणजेच कार्बन सायकल कार्बन चक्राची टिपल्या.